नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 सप्टेंबर 2021 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संप्रेषण अर्थात कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न क्रमांक 16. न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये टिंबटिंब हा फार महत्त्वाचा घटक नसतो. अकॉर्डिंग टू न्यूकॉम इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. पर्याय क्रमांक ए प्रेषक म्हणजे सेंडर, पर्याय क्रमांक बी ग्राहक म्हणजे रिसिव्हर, पर्याय क्रमांक सी माध्यम मीडिया आणि पर्याय क्रमांक डी संदेश मेसेज. तर न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये माध्यम हा फार महत्त्वाचा घटक नसतो. अकॉर्डिंग टू न्यूकॉम मीडिया इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. पुढील प्रश्न क्रमांक 17. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह? पर्याय क्रमांक ए माध्यम मीडिया, पर्याय क्रमांक बी संदेश मेसेज, पर्याय क्रमांक सी प्रेषक म्हणजे सेंडर आणि पर्याय क्रमांक डी त्वरित प्रत्यावर्तन. तर संप्रेषण प्रभावी होण्यासाठी त्वरित प्रत्याभरण हा घटक महत्त्वपूर्ण असतो. पर्याय क्रमांक डी इमिडिएट फीडबॅक. पुढील प्रश्न क्रमांक 18. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे आहे. पर्याय क्रमांक ए अनुलंब व्हर्टिकल, पर्याय क्रमांक बी क्षैतिज हॉरिझॉन्टल, पर्याय क्रमांक सी अनौपचारिक नॉन फॉर्मल आणि पर्याय क्रमांक डी दूरस्थ डिस्टन्स. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण अनुलंब प्रकारचे आहे. पर्याय क्रमांक ए व्हर्टिकल, कारण वरून कोणीतरी आज्ञा केली आणि खालच्या त्यांच्या लोकांनी त्या आज्ञा फॉलो केली, म्हणजेच हे व्हर्टिकल टाईप ऑफ कम्युनिकेशन आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. ग्राहकाचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट. पर्याय क्रमांक ए प्रेषक सेंडर, पर्याय क्रमांक बी संदेश मेसेज, पर्याय क्रमांक सी माध्यम मीडिया आणि पर्याय क्रमांक डी संप्रेषणाची परिणामकारकता इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. तर ग्राहकाचे अनावधान हे संप्रेषणाची परिणामतेवर परिणाम करू शकते. पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न क्रमांक 20. दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. कारण पर्याय क्रमांक ए श्रोत्यांची संख्या खूप असते, ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स, पर्याय क्रमांक बी श्रोते निरक्षर असतात, ऑडियन्स आर इलिटरेट, पर्याय क्रमांक सी श्रोत्यांचा समूह बहुजिन्सी असतो, ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजिनियस आणि पर्याय क्रमांक डी
प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक, डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर्स परसेप्शन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, की दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम समाजाला काही वेळा चुकीच्या दिशेने नेतात कारण प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरकामुळे. तर हे होते सप्टेंबर 2021 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.